नमस्कार मित्रांनो, मी तविसाठी तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग तुम्हाला थंबनेल बघून माहितीच पडलं असेल आणि मी खास गावाला आलो यासाठी. तर दरवर्षीप्रमाणे म्हणजे खूप वर्ष आधीपासून चंडिका देवीची आपल्याकडे जत्रा भरते. सो आज तिकडे जाण्यासाठी मी एक दिवस काढून आलो, म्हणजे सॅटर्डेला बसलं, संडेला आता इथे आहे, परत आज रात्रीपासून राहणे उद्या मुंबईला. तर आजचा ब्लॉग कसा होईल, कसं काय होईल, सोबतच राहा. तर भेटू डायरेक्ट पुढे गेलं. हे दसऱ्यात आमच्याकडे असे करतात 3 दिवसाच्या 4 दिवसांचा. आमचा एक बोकड हा घर आहे माझा. तिकडे उभं राहा ना, तिथे वर बघ, नाही तरी तोंडाखाली माडावर बघ. काढतो थांब, अजून बघतो तरी पण मी. काकडी बघतोय कुठे, इथे दिसतंय काय? कुठं हाय? दिसली, छोटी आहे. काम बनेगा. मस्तपैकी तुळशीची पूजा विजा सगळी झाली. तुळशीची मस्तपैकी पूजा विजा झाली. कोणाहून काय वातावरण आहे या तुम्ही फक्त. आता काकडी मस्तपैकी खायची. करून म्हणजे पूर्ण टकाटक होऊन आता आपण जातोय चंडिकाईचं दर्शन घ्यायला. तर खूप म्हणजे ब्लॉगमध्ये मजा येणार, तर सोबतच राहा. फायनली आता पोहोचलो आणि संडेची रांग खूप कमी दिसते. आज आपलं दर्शन लवकर होणार. तर मित्रांनो, आता आपण अर्ध्या पाऊण तासाच्या म्हणजे रांगेत उभा राहून आता आपण या ठिकाणी आलो. अजून देवीच्या गाभाऱ्याच्या तिकडे जायला आपल्याला बहुतेक 15 ते अर्ध्या तासाच्या आत मिनटं भरपूर वेळ लागेल. तर आता एवढंच आलो आहे आणि ही रांग थोडी कमी होती, कारण का आपण दरवर्षी जेव्हा यायचो तेव्हा रांग आपली म्हणजे चंडिकेच्या माहेरच्या तिकडे जो रोड जायचा तिथपर्यंत जायची, पण आता थोडी कमी दिसली. सो आता थोडं लवकर आलो, म्हणजे पाऊण तासात तरी आलो असेल. अजून आपल्याला अर्धा तास आपल्याला देवीच्या गाभाऱ्याच्या इथे जायला लागणार आहे. सो ब्लॉगच्या सोबतच राहा. आणि आज व्हिडिओ वगैरे करायला आपल्याला परमिशन नसते. सकाळी गेलो काकडा आरतीला तरच असते, पण आता तर परमिशन भेटणार नाही. तर डायरेक्ट मला फोटो दाखवून म्हणजे गाभाऱ्यात सभागृहात गेल्यावर. तर ब्लॉगच्या सोबतच राहा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ. तर फायनली आपल्या देवीचं म्हणजे दर्शन झालेलं आहे आणि आज असं असतं सगळं. पण हा मी फोटो सोशल मीडियावरून म्हणजे घेतला आहे का तुम्हाला दाखवतो. तर सोबत राहा. माझा भाव हा ग्रीन भाव तुझ्या लावंडे गौरव वाढेलकर से हाय. यात हे लोक आपल्याला इकडे भेटले आणि मी एकटा आलेलो तिकडून, म्हणजे पप्पा जाऊन बोलत होते. आणि आता इकडे जरा टॅटू बिटू घाला, तर नंतरला बघा तुम्ही घरी 2 तास इकडे उन्हात फिरते. आणि तिकडे पण 2 जण आहेत. भरपूर लोक भेटली इकडे येऊन. मला चाट झाली आलो आजच्या दिवसासाठी मी इकडून आलो. सो मला सगळ्यांना बोलले. तर आता मग इकडे आलो स्टार्ट करू. भावानं इकडे 2 तास त्याचा कजून पडला आणि मी इकडे गिफ्ट करून ठेवला तुमचा सरप्राईज. तो आम्हाला स्पॉन्सर भेटलाय आणि एवढा सगळ्यांना स्पॉन्सर कोण आहे याच्यात? लिंबू सरबत पियायचं आहे आणि नंतरला
कुठे जाऊ तिकडे जाऊ. पण सांगतच काय नाही सांगलं सांग दौंड्या जीभ लबलबते, जीव लबलबते. हा वर आहे. धन्यवाद. बोलून दाखवते. दर्शन बिर्शन सगळं शॉपिंग करून आमचं झालेलं आहे, तुझ्यासाठी दाखवला. आणि आता आम्ही जातो डायरेक्ट घरी. तो तिकडे गेट आहे, म्हणजे थोडा डिस्टन्स आहे पूर्ण. आता परत आपल्याला जायचं एस टी पकडायला, 2ची एस टी. तो आपल्याला तिकडे जायचं. आता आम्ही इकडे गाडीची वाट बघतो. गाडी नंतर परत आपल्याला खाली नंतर परत आजची तिकीट आहे मुंबईला जायची. एका दिवसात येऊन ट्रॅव्हल करायचे. आणखी काय माहिती नाही. बघा फुल ट्रॅफिक आहे, फुल ट्रॅफिक आहे, फुल ट्रॅफिक आहे. एकदम 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 काय बोलते, फुल ट्रॅफिक, फुल ट्रॅफिक. ते थांबले गेम करतात. आपण पाहू शकता मित्रांनो, या रोडला पूर्ण 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 म्हणजे आज चंडिका देवीच्या तिकडे तर गाड्यांनी पूर्ण ट्रॅफिक झालेलंच आहे. आणि या रोडला पण इकडे गाड्या लावलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. आणि आम्हाला 1-2ची गाडी भेटत नाही. आम्ही कधीपासून आलो इकडे, तर किती पाण्याचे 2-4 बाटल्या संपवल्या. तिला नाही दाखवणार ही कोण आहे. आणि नंतर मग आता मी चालत जायचं. कुणी दिलंय माहिती आहे आम्हाला. नाही गेला आता तो, मी डिलीट नाही काय करणार. आणि विचार ना तर चला सोबतच राहा. आपण जायचं काय. फायनली आम्ही टिटावर आलो. तिथे थोडंसं थांबलो, टाइमपास केला. आणि मग थोड्या वेळात आमची गाडी आली. सो आता मी गाडीत बसलो. तर आता मी आलो आहे माझ्या रोडला, म्हणजे आता डायरेक्ट थोडंच 5 मिनटात माझं घर लागेल आता. तर अचानक आलो म्हणजे गावी. असं म्हणजे मला म्हणजे चंडिका देवी म्हणजे दरवर्षी आता तसं यावर्षीसुद्धा तसं झालं. तर मग मी आलो. आणि आज परत रात्रीची आपली बस आहे, म्हणजे आज काय झोपायला नाही भेटलं. डायरेक्ट उद्या कॉलेजला पण जायचं आहे. आणि गणपतीत जेवढा निसर्ग भारी दिसतो ना कोकणातला, तेवढा दसऱ्याच्या सीझनलासुद्धा भारी दिसतो. म्हणजे सगळ्या आमच्याकडच्या बोवणी वगैरे म्हणजे सगळ्या आटलेल्या वगैरे मस्त, म्हणजे एकदम शुद्ध काचेसारखं पाणी बिणी होतं. तर मी फोटो बिटो काढले, ते इंस्टाला पोस्ट बघा. आणि आता मी आपल्या रोडला आलो आहे. तर बाजूबाजूला ना आमच्याकडे फुलं म्हणजे येल्लो कलरची, त्याला तिलोरीची फुलं समथिंग काय ते म्हणतात. आणि तर थांबा तुम्हाला दाखवते, ती 1 नंबर वाटतात पूर्ण. तर ही ती फुलं आहे ती बघ. एवढीच नाहीत ते बघा, अजून थोडे भरपूर आहेत. खूप आहेत खूप. जवळून दाखवा.